नमस्कार सर्वांना. प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपला शांत स्वभाव, साधा भोळा स्वभाव हा जर आपण जरुरीपेक्षा शांत ठेवला, साधा भोळा ठेवला, तर याचे आपल्याला नुकसान बघायला मिळतात. म्हणजे म्हणतात ना, नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशाच आपल्या शांत स्वभावाच्या, साध्या भोळ्या स्वभावाच्या सुद्धा दोन बाजू असतात. म्हणजे या स्वभावाचे जे चांगले गुण काय असतात की हे लोकांना टोमणे मारत नाहीत, म्हणजे कोणाच्या आधात पडत नाहीत, कोणाच्या मधात पडत नाहीत आणि लोकांचं मन सुद्धा दुखवत नाहीत. परंतु शांत स्वभावाच्या लोकांवर प्रेम करणारे लोक जे असतात ना, ते खूप कमी असतात. आणि अशा लोकांचा गैरफायदा घेणारे जे लोक असतात ना, ते समाजामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. तर आपला जरुरीपेक्षाही शांत स्वभाव हा आपल्याला मग घातक ठरत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या शांत स्वभावानं, साध्या भोळ्या स्वभावानं आपले काय काय नुकसान होतात, लोक आपल्याला कशा प्रकारे टॉर्चर करतात, ही माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे. तर याच्यामध्ये ना, पहिलं तर लोक आपला गैरफायदा करून घेतील. म्हणजे आपला शांत स्वभाव असेल, आपण कुणालाच काही नाही म्हणत असेल एखाद्या गोष्टीसाठी, तर याचं उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सांगते. समजा आपण एखाद्या ऑफिसमध्ये काहीतरी काम करतो आणि आपल्यासोबत आपल्या बरोबरीचे जे काही एम्प्लॉय असतात, त्यांना माहीत असेल की आपण शांत, साधं भोळं, आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. तर त्यावेळी ते लोक काय करतात, आपल्याला कमजोर समजत असतात. म्हणजे जरी आपण कमजोर नसलं तरी त्यांना वाटते की हा कमकुवत आहे, किंवा याला काही तेवढं कळत नाही, किंवा हा मूर्ख आहे असं म्हणून ना, ते त्यांच्यावर जी कामे लादलेली असतात ना, ते आपल्यावर देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना जर बॉसनं काही काम दिलं आणि आपल्यालाही दिलं, तर आपण आपलं तर करतच असतो. पण समोरचे लोकांना चालाक असतात. ते काय करतात, आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव बघून, त्यांची जी कामे असतात ती कामे बघून आपल्याला मदत मागतात की माझे हे काम करून देशील का. त्यावेळी आपण काय करतो, त्यांना नाही म्हणत नाही, आपण हो म्हणतो आणि त्यांचं ते काम पूर्ण करून देत असतो. परंतु ज्या वेळेस आपल्यावर कामाचा लोड येतो, आपल्याला मदतीची गरज असते, आपण त्यांना विचारतो की माझे हे काम करशील का, त्यावेळी ते काय म्हणतील, नाही, माझ्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा काम आहे, मी तुला करून देऊ शकत नाही. म्हणजे ते चालाक लोक जे असतात ना, ते ज्या ठिकाणी नाही म्हणायचं त्या ठिकाणी नाही म्हणतात आणि ज्या ठिकाणी हो म्हणायचं त्या ठिकाणी हो म्हणतात. परंतु आपण शांत स्वभावाचे जे लोक असतील ना, ते कोणत्याही ठिकाणी त्यांना लोकांना नाही म्हणावंच वाटत नाही, कोणालाही मदत करण्याचा प्रयत्न करतात, हो म्हणतात. परंतु जेव्हा त्यांना स्वतःला मदतीची गरज पडते ना, त्यावेळी कोणी मदत करत नाही. त्यामुळे जरुरीपेक्षा कधी शांत राहू नका. ज्या ठिकाणी हो म्हणायचं त्या ठिकाणी हो म्हणायला शिका, न घाबरता. आणि ज्या ठिकाणी नाही म्हणता येईल अशा ठिकाणी नाही सुद्धा बोलायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून ना, काही लोक ना अपेक्षा ठेवत असतात की हा शांत आहे, भोळा आहे, याला काय कळतं, मग याने हे करावं, ते करावं. म्हणजे समोरच्या आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात. म्हणजे त्यांच्याकडून काही काम नाही झालं तरी ते त्यांचं काम आपल्यावर तर देण्याचा प्रयत्न करतात आणि चार चौघा लोकांमध्ये आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण ना अशा लोकांना प्रत्युत्तर देत नाही, शांत राहतो. कुणी काहीही म्हटलं तरी त्यांना म्हणून तिथं सोडून देतो. परंतु याच आपल्या परिवर्तनाचा समोरचे लोक काय करतात, फायदा घेत असतात. म्हणजे त्यांना माहीत असते की हा काहीच म्हणत नाही, याला काहीही म्हटलं तरी, म्हणून मग आपली चार चौघामध्ये मजाक उडवणं, आपली टिंगल उडवणं, आपला अपमान करणं, म्हणजे असे जे त्यांचं जे काम असतं ना, ते सुरू राहतं. आणि मग त्यामुळे आपण काय होतो, मेंटली डिस्टर्ब होतो. आपण मनातल्या मनातच विचार करायला लागतो, त्यांना बोलून दाखवत नाही पण आतमधून आपण टेन्शन घ्यायला लागतो. त्यामुळं कधीच जरुरीपेक्षा शांत बनू नका आणि एवढंही साधं भोळं राहू नका की आपला लोक गैरफायदा घेतील किंवा चार चौघामध्ये आपला अपमान करतील, आपला मान सन्मान ठेवणार नाहीत. कारण ज्यावेळेस आपण स्वतःचा मान सन्मान ठेवतो ना, तरच समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला मान सन्मान देत असतो. तर जे शांत लोक असतात ना, अशा लोकांना म्हणजे जे काही समाजातील लोक असतात ते जगू सुद्धा देत नाहीत. तर याचं उदाहरण सांगण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक झाड असतं एका गावामध्ये, त्या झाडाखाली दोन साप राहत असतात. एक जो साप असतो ना, तो खूप विषारी असतो. म्हणजे कोणी जवळ आलं तर त्याला फणा मारायचा किंवा मग फुंकारायचा. म्हणजे त्याच्या या वागण्यामुळे ना, गावातील लोक त्या सापाला खूप घाबरायचे. म्हणजे त्याच्या जवळ सुद्धा कोणी जायचं नाही. लोक ते साप दिसला की त्याच्या दुरून जाण्याचा प्रयत्न करायचे, दुरूनच जायचे. आणि दुसरा जो साप होता ना, तो खूप शांत होता. म्हणजे कोणाला फुंकारायचा नाही, फणा मारायचा नाही, काहीच नाही, आणि विषारी सुद्धा नव्हता, कोणाला चावायचा नाही. तर या अशा सापाचा ना लोक काय करतात, फायदा घेत असतात. एक वेळेस असंच गावामध्ये लेकर खेळत असतात आणि तो जो शांत साप असतो ना, तो लेकरांना दिसतो. त्यांना माहिती असते की हे साप काहीच करत नाही, चावत नाही, याच्यामध्ये म्हणजे विषारी नाहीये किंवा फणा मारत नाही, ह्या गोष्टी त्या सगळ्यांना माहिती असतात. मग त्यावेळी ते लेकर काय करतात, खेळताना दगड फेकून त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. त्या सापाला दगड मारतात, नंतर त्या सापाच्या शेपटीला पकडतात, त्याला गोल गोल फिरवतात आणि दगडावर खाली आदळतात. आणि त्यावेळी मग त्या सापाचा तडफडून मृत्यू होतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला एवढंच तात्पर्य घेता येते की जे काही शांत लोक असतात
त्यांचा हाल त्या शांत सापासारखंच होत असतं. म्हणजे लोक त्यांना काहीतरी टोचणार, टोमण्यानं बोलणार, त्यांचा अपमान करणार, त्यांना मारहाण करणार. म्हणजे या आपल्या परिवर्तनाचा जे लोक असतात ते फायदा घेतात. त्यामुळं जरुरीपेक्षा कधीच शांत पडू नका. आणि जंगलात सुद्धा बघा, जे झाड सरळ असते ना त्याच झाडाला कापले जाते, आणि जे झाड वेडेवाकडे असते तेच कापले जात नाही. कारण लोकांना माहीत असते की हे झाड आपल्या काही उपयोगी येणार नाही. परंतु जे सरळ झाड असतं ते काही ना काही आपल्याला वस्तू बनवण्यासाठी, काही नाही कशासाठी कामाला येते, त्याच्यामुळं त्या झाडाला कापले जातं. तसंच असतं. आणि त्या सापाप्रमाणे सुद्धा आपल्या माणसाच्या जीवनात सुद्धा होतं. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर रागीट असेल, म्हणजे त्याला काही सहन होत नसेल, म्हणजे अशा लोकांना कोणी काही बोलत सुद्धा नाही. एखादा जर म्हणजे वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं प्रत्युत्तर देत असेल, आणि म्हणजे त्यांचा स्वभावच असा असेल की आपल्याला कोणी काही नाही म्हटलं पाहिजे, ज्या ठिकाणी स्ट्रिक्ट राहायचं त्या ठिकाणी स्ट्रिक्ट राहत असेल, ज्या ठिकाणी साधं राहायचं, ज्या ठिकाणी हसायचं, म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी ज्याला कळतात ना त्याच्या नादी कोणीच लागत नाही. म्हणजे अशा लोकांना कोणी काही बोलत नाही. परंतु जो शांत स्वभावाचा माणूस असतो, तो कोणी कितीही त्याचा मजाक उडवला, त्याचा अपमान केला, त्याला टोमण्यानं बोललं तरी सुद्धा काहीच म्हणत नसेल ना, तर मग अशा लोकांचा फायदा दुसरे लोक घेत असतात. त्यामुळं कधीच जरुरीपेक्षा शांत बनू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.